नमस्कार. महाराष्ट्रातल्या समस्त वहिन्यांनो, तुम्हाला मनापासून नमस्कार. आज आपण इथे वटपौर्णिमा स्पेशल साजरी करायला आलोय. आजपासून होम मिनिस्टरच्या प्रत्येक एपिसोडमध्ये मी असणार नाही, काळजी नका करू. तुमचे आदेश भाऊजी येत आहेत तोपर्यंत फक्त मी टाइमपास करायला इथे उभी आहे. अहो, त्यांनाही त्यांच्या घरी वटपौर्णिमा करायची असेल, एक दिवस तरी सत्यवानाला सोडा की वहिन्यानो. येतील, थोड्याच वेळात येतील, तोपर्यंत आपण गप्पा मारूया. या, मला वाटलं होतं थोडा वेळ तरी मला चान्स मिळेल. या आदेश भाऊजी, आमच्या घरी मनापासून काय स्वागत. नमस्कार. होम मिनिस्टरचा आजचा हा वटपौर्णिमा विशेष. स्मिताताईंनी इतकी छान सुरुवात केलेली आहे खरं तर या कार्यक्रमाची. आता मी उत्सुक आहे स्मिताताईंना आणि त्यांच्या सुनांना प्रश्न विचारण्यासाठी. बरं, सुनबाईंना आपण वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये बघितलेलं आहे, पण चिरंजीव आता आपल्या प्रश्नांना कसे सामोरे जाणार, त्याचबरोबर एक सरप्राईजसुद्धा आहे. ते अजून या सुनेला माहिती नाही आहे. चला सुरुवात करूया होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं वटपौर्णिमा विशेष भागाला. वहिनी नमस्कार. नमस्कार भाऊजी. वहिनी कसं छान वाटतं ना सुलेखाला वहिनी म्हणायला मिळणार. वा वा, छान. स्मिताताई, तुमचंही स्वागत या कार्यक्रमात. आधी मला सांग, तुझं लग्न कधी झालं? माझं लग्न 1999 26 जानेवारीला झालं. कसं काय? कसं काय? नाही म्हणजे कसं जमलं, कसं झालं, जरा सांग ना. आता यांच्या समोर सगळं सांगायचं. हो, आता कारण बरीच वर्ष यांनी नकार दिला होता मला. 5 वर्षानंतर होकार दिला. नाही पण त्या खास्ट नाही आहेत नक्कीच. त्यामुळे बघ कशा त्या मालिकेतल्या सासूबाई नाही आहेत आता. चांगल्या गोष्टीसाठी नकार दिला. अरे नाही, आम्ही कॉलेजमध्ये भेटलो. आम्ही दोघंही खूप लहान होतो. बालविवाह होता त्यावेळेला केला असता तर. नाही काय झालं, अंबरनी मला पाहिलं आणि त्याच्यामध्ये लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे झालं त्याला, असं त्यांनी सांगितलं. बरं. आता तो अग्री करत नाही, पण तेव्हा असं मला सांगितलं होतं त्याने. आणि हा तेव्हा होत्या दौऱ्यासाठी होत्या बॉस्टनला ना, अमेरिकेला. हां. आणि ह्यांनी तिथे फोन लावून सांगितलं मला मुलगी आवडली आहे आणि मला लग्न करायचंय तिच्याशी. बर. त्याच्यानंतर यांनी तिथून काही 5-6 शिव्या हसडल्या. खूप लहान होतं रे, अवघे 17-18 वर्षाचे होते आम्ही दोघंही जण. तर एनिवे फायनली आमचं ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट झाल्यानंतर मग यांनी होकार दिला. त्यात यांचं काहीच चुकलं नाही. या बाजूला बसलं नाही पण हे त्यांनी तुला बघितलं आणि मग त्यांना वाटलं, हां म्हणजे अंबरला वाटलं. पण मग तुला हे कधी कळलं काय कधी की असं काहीतरी त्यांच्या मनात आहे? शूटिंगला यायचा तो माझ्या. बरं, कुठलं शूटिंग सुरू होतं तेव्हा? आई नावाचा सिनेमा करत होतो तेव्हा म्हणून आईला विसरला. अरे आईला फोन केला. मग त्याच्यात अंबर काय करत होते? काही नाही, शूटिंग बघायला. बरं, मला सांग की मग लग्न झालं. आता चल, मी आणखी काही खोलात जात नाही, पण मग लग्नानंतर ती वटपौर्णिमेचा दिवस आला, मग तू कशी काय पूजा केलीस ती पहिल्यांदा? मी तुला साधारणतः आधी मला सांग, वेगवेगळी झाडं कळतात का? तुम्ही काय काय सांगितलं? काही नाही सांगितलंय, पण साधारण तुला कुठली? अरे मी लहान होते खूप. अरे हो ना, पिंपळ आणि वड यातला नाही फरक कळायचा. म्हणजे तू काय केलंस? पिंपळाची काय झालं? नाही अरे काय झालं, मला एकतर त्या दिवशी जरा कौतुकच वाटलं, कारण हिने नुकतं लग्न झालेलं आणि मला म्हणाली की मला वटपौर्णिमा करायची यावेळेला. म्हणजे बर, पहिलं वर्ष जरा कौतुक असतं, काहीतरी करायचं. म्हणून मी माझ्या घरात जी काम करते बाई, तिला मी सांगितलं की हिला सगळी पूजेची तयारी आणून दे, कारण मी दुसऱ्या दिवशी जाणार होते नाटकाच्या प्रयोगाला. आणि मी सकाळी निघून गेले. तिने हिला व्यवस्थित पूजा तयारी वगैरे आणून दिली. आणि संध्याकाळी मी 7:30-8 वाजता, दुपारचा प्रयोग होता पुण्याला, 8 वाजता मी घरी आले. टॅक्सीतनं खाली उतरते तर समोर पूर्वी आमचं असं कौलारू घर होतं इथे, तर तिकडे समोरच्या बायकांना खुसू हसत होते. काय झालं, हसताय काय, मस्त झाली असणार पूजा, काय छान दिसतंय. समोरच होतं एक वडाचं झाड होतं, एक पिंपळाचं झाड.
तर त्या हसत होत्या. म्हटलं काय झालं? अहो तुमची सून सकाळ सकाळ लवकर सगळेजण यायच्या अगोदर माझी पूजा होते म्हणून गेली आणि बरा 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 पिंपळाला सूत गुड्डाळ सगळी पूजा आटपून घरी आलेली आहे. म्हटलं मला पिंपळावरचा मुंजा म्हणून बसलेला असते. त्याच्या पुढची गंमत अंबरची होती. अंबर म्हणाला मी सुटलो, माझ्यावर कसलंही बंधन नाही, कारण पिंपळाची पूजा झालेली आहे. बरं, जेव्हा सून म्हणून तू घरात आलीस, म्हणजे तू आधी स्मिताताईंना ओळखत होतीस, मग काय वाटलं तुला साधारणतः? त्यानंतरचं वातावरण घरातलं कसं होतं? मी मम्मीला सांगितलं होतं की तू जर का मुलगा बघितलास माझ्यासाठी तर जॉईंट फॅमिलीमधलं बघ. मला असं आवडतं भरलेलं घर वगैरे, खूप नंडा, खूप दीर, सासू सासरे वगैरे असं छान भरलेलं घर आवडतं. आणि मी जर का बघितला मुलगा तर तसाच बघेन. पण मी असं पर्पजली काही बघून केलं नव्हतं, तसंच झालं. आणि आम्ही तर सगळे असं म्हणतो की तू ज्या घरात आलीस त्या घरात स्मिताताईंना बघूनच ते घर कसं असेल याची कल्पना येते. कारण अवंतिका हा एवढा मोठा परिवार होता, मी कधी विसरू शकत नाही. माझं लग्न अगदी विधीपूर्वक, म्हणजे लग्नाच्या 15 वर्षानंतर, 15-16 वर्षानंतर स्मिताताईंनी हौसेने केलेलं आहे, ते मी विसरूच शकत नाही. हा, अवंतिकात लग्न लावलं होतं. आणि काय झालं, आधी अशा गप्पा झाल्या होत्या आणि गप्पा मारत असताना मला त्याच्यातून एवढंच सांगायचं की दुसऱ्याचा विचार किती मनापासून त्या करतात. आणि त्या गप्पांमध्ये आठवतं, आम्ही असे घरी बसलो होतो पुण्याच्या घरात, आणि बसलेलो असताना मी कसं झालं लग्न, काय झालं, आता जसं तुला विचारतोय तसं गप्पा चालल्या होत्या. आणि त्यानंतर लक्षात आलं की अरे, मग तेव्हा विधी झाले होते की नाही, आपण एक काम करूया, या मालिकेमध्ये जो लग्नाचा सिक्वेन्स आहे ना, तो अगदी तसाच्या तसा करूया. आणि अगदी यथासांग लग्न केलं होतं. मलाही आठवतं ते, तो फोटो मी अजून जपून ठेवलेला आहे. आणि उमेशला भटजी म्हणून बसवलं होतं. मी होते की लग्न. येस, सगळे होते. त्यामुळे कायम दुसऱ्यांचा विचार केलेला आहे. स्मिताताईंनी भरभरून दिलेला आहे. स्मिताताईंचं आणखीन एक वैशिष्ट्य, स्मिताताईंकडे कुणीही आलं, मग तो ज्युनियर कलाकार असू दे, बॅकस्टेजचा असू दे, नाहीतर अगदी प्रमुख भूमिका करणारा असू दे, त्यांच्याकडे सगळ्यांना माणूस म्हणून नेहमी समान वागणूक दिलेली आहे. भरलं ताट आणि भरलं पापलेट. मला आठवतंय कित्येक वेळेला अवंतिकाच्या वेळेस त्यांनी आता बास झालं, पुरे झालं, पॅकअप केलंय आणि घरी जाऊन पापलेट. म्हणजे मी या निमित्ताने प्रेक्षकांची क्षमा मागतो, कारण आज वटपौर्णिमेचा हा एपिसोड सुरू आहे आणि विषय पापलेटचा आहे. पापलेट म्हणत असताना त्याच्या मागची भावना अशी आहे की पॅकअप झाल्यानंतर, घरी गेल्यानंतर स्मिताताईंनी कुठल्याही मुलाला, कोणत्याही कलावंताला कधी उपाशी पोटी झोपू दिलेलं नाही. आणि त्यामुळे कधीही स्मिताताईंना तर कमी पडणारच नाही, पण तुम्हालाही पडणार नाही. अशी आई, सासू, निर्माती, निवेदिका, दिग्दर्शिका, केवढं आहे बघा ना. स्मिताताई, तुमचं लग्न झालं आणि तुम्ही तळवलकरांच्या घरामध्ये सून म्हणून आला. तळवलकर परिवाराबद्दल सांगा. मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षी या घरात आले. आणि म्हणजे आता माहेरच्या पेक्षा सुद्धा सासरच्याच घरी जास्त वर्ष झाली. पण एक गोष्ट नक्की की या घराचं वैशिष्ट्यच असं आहे तळवलकर कुटुंबाचं, की पहिल्यापासूनच सगळेजण एकत्र कुटुंब म्हणूनच वावरलेले. आम्ही कुणीच एकटे असा संसार केलेला नाही. म्हणजे मी ज्या वेळेला घरात आले त्यावेळेला आम्ही सगळेजण 40 माणसं एकत्र राहतो. अरे बापरे. आणि मी कॉलेजच्या फर्स्ट इयरला होते आणि माझ्याकडे एकच काम असायचं, कणिक भिजवायचं. आणि मला ते आवडायचं कारण हात स्वच्छ व्हायचे. तर कणिक भिजवून, म्हणजे एवढा 40-45 माणसांसाठीचं कणिक भिजवून मग कॉलेजला पळायचं. आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे इतकं छान होतं. मी नेहमी चेष्टेने अविनाशला, माझ्या नवऱ्याला म्हणायचे की फार बरं झालं की आपण जॉईंट फॅमिलीतच होतो, कारण तुमच्यातले दोष कळता कळताच 2-3 वर्ष झाली होती. तर जॉईंट फॅमिलीचा फायदा तोच आहे. मी नेहमी दरवेळेला सांगते आपल्या क्षेत्रातल्या मुलींना, विशेषतः मला विचारतात ना पुष्कळ वेळेला की काय करू, आम्हाला खूप या क्षेत्रात यायची इच्छा आहे. म्हटलं बघा, या क्षेत्रातला अनियमितपणा हाच नियमितपणा आहे, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. आणि मग आम्ही काय करू, म्हटलं कुठे काही जमवलंय का. हल्ली मुली शाणे असतात, आमच्यासारखं लवकर नाही जमवत. त्यामुळे विचारलं तर नाही, अजून नाही जमवलं. मग मी त्यांना मुद्दाम सांगते की उत्तम जॉईंट फॅमिलीत लग्न कर आणि इतकं सगळ्या सासरच्या माणसांवर प्रेम कर की त्यांनी तुझा नवरा आणि मुलं सांभाळलीच पाहिजे, ही जबाबदारी तुझी. तर महत्वाचं तेच की या फॅमिलीमध्ये आल्यामुळेच कदाचित नाही, बहुतेक त्याचमुळे मी या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकते. स्मिताताई, मग मला सांगा की
आता तुम्ही इतकी घरं बघितली आहेत, इतक्या जणांमध्ये वावरलेले आहात, श्रीमंती कशात असते असं तुम्हाला मला असं वाटतं की ज्यांच्या घराबाहेर भरपूर चपला दिसतील ते घर खरं श्रीमंत. मग ते 2 खोल्याचं का असेना, की ज्या ठिकाणी माणसांना कधीही यावंसं वाटतं, ज्यांच्या घराची दारं सदैव उघडी असतात, त्याच्यासाठी मुद्दामून मी येऊ का, मी फोन करून मी तुम्हाला भेटायला आलो तर चालेल का, हे विचारणं असू नये खरं तर. आणि महत्वाची दुसरी गोष्ट अशी की हे सगळं अवलंबून असतं घरातल्या बाईवर, जरी पुरुषांनी ठरवलं तरी. आणि म्हणून बाई एकतर सणसणीत हवी घरातली. मी नेहमी म्हणते खरी श्रीमंत बाई कोण, तर जिचं मूल खऱ्या अर्थाने यशस्वी असेल. यशस्वी याचा अर्थ पैसा भरपूर, श्रीमंती भरपूर किंवा भरपूर शिक्षण नाही. माणूस म्हणून जो मुलगा खरा यशस्वी असेल ती आई यशस्वी. आणि अशी आई असेल तर घराबाहेर चपला दिसणारच.